लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स बघितलं होतं. ठीक आहे, 4 ऑपरेशन पैकी ऑलरेडी 2 ऑपरेशन्स आपण कम्प्लीट केले. तर आपल्याला ह्या सेशन मध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बघायचं आहे. इट्स टू मच इझी बेटा. हे खूप इझी आहे, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन पेक्षा इझी आहे. त्याच्यामध्ये लाईक टर्म्स अनलाईक टर्म्सचा काही संबंधच नाहीये. ओके, नो नीड ऑफ लाईक टर्म्स और अनलाईक टर्म्स. एनी टर्म्स, एनी रॅशनल नंबर you can multiply and you can divide. How? Suppose 2 by 3 into 6 by 2. How to solve this? Numerator to numerator, denominator to denominator. Okay, 6 2 12 or 2 6 12, 3 2 6. जर पॉसिबल असेल तर अजून सिम्प्लिफाय करायचं. 6 2 12. डन. गॉट इट. आता सपोज यांचा डिव्हिजन असेल 2/3 डिवायडेड बाय 6/2 असं असेल. डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन इज नॉट पॉसिबल. डिव्हिजन पॉसिबल नसतंच डायरेक्ट. मग काय करायचं, त्याला कन्वर्ट करायचं मल्टिप्लिकेशन मध्ये. जेव्हा आपण प्रोसेस चेंज करतो तेव्हा आपण साईड चेंज करतो, किंवा आतापर्यंत तुम्ही हे बघितलं की जेव्हा आपण साईड चेंज करतो तेव्हा प्रोसेस चेंज करतो. एक्झाम्पल बघा, x plus 2 is equals to 3. When I change the place of 2, I must have to change the sign of this 2. Sign of this 2. Your plus 2 become minus 2. Your plus 2 become minus 2. It's 1. But now I am going to change the process. Sign of प्रोसेस. आता मी उलट करते. साइन ऑफ प्रोसेस चेंज केल्यामुळे मला प्लेस ऑफ नंबर चेंज करायला लागणार. काय चेंज करायला लागणार आहे? प्लेस ऑफ नंबर. म्हणजे तो त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागणार आहे मला. कळतंय? बघा, इट्स 2/3. इन्स्टेड ऑफ डिव्हिजन आय एम गोइंग टू राइट हियर मल्टिप्लिकेशन. So instead of 6 by 2, what I have to write here? 2 by 6. Got it now? Now is possible to multiply. Is it possible to multiply? Yes, it's too much easy. Numerator to numerator and denominator to denominator. तुम्ही इथे काटछाट पण करू शकता. 2 1 जा 2, 2 3 जा 6. असं इथे पण करू शकले असते. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे पण करू शकले असते. ठीक आहे. 2 1 जा 2, 3 3 जा. गॉट इट? एनी डाऊट? सोपं आहे. तर असं डायरेक्ट केलं असतं आपण. 2 2 जा 4, 3 6 जा 18, 4 2 2 जा 4, 2 9 जा 18. आलं का? सेम. सोपं आहे मग. Okay, now we will solve some examples from your practice set 22. Question number 5. Multiplicative inverse घ्यायचंय. हे जे मी घेतलंय रेसिप्रोकल, याला काय म्हणायचंय? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मध्ये साइन मॅटर करत नाही. प्लसचं प्लसच राहतं, मायनसचं मायनसच राहतं. फक्त अप्पर टू लोअर, लोअर टू अप्पर. युअर न्यूमरेटर बिकम डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर बिकम न्यूमरेटर. एवढंच आहे. वरचं खाली, खालचा वरी. सोपं आहे. ओके ओके. These are the questions from your practice set 22. Question number 3, multiplication. Okay. First question, 3/11 into 2/3. ओके. सो काटछाट जास्त प्रॅक्टिस करायची, म्हणजे सिम्प्लिफिकेशन इझी होत जातं. ओके. 3/11 into 2/3. काटछाट करू आधी. 3 3 get cancel. Okay, so you will get 2 1 जा 2 and 11 1 जा 11. It's 2/11. Clear? Is this visible? Check it. Okay. Second,
अगेन 12 and 15 पॉसिबल टू कट. कटिंग पॉसिबल आहे का नाही 15 आणि 12. कुणाच्या टेबलमध्ये येतात हे 3 4 जा 12 3 5 जा 15. इट्स 4 into 4 5 into 5. 4 4 जा 16 5 5 जा 25. क्लिअर. नॉट पॉसिबल टू सिम्प्लिफाय. एकाच टेबलमध्ये ते येत नाही. ओके, असं समझ रहा है आपको? आर यू गेटिंग असं? टू हैव एनी डाउट? पक्का नो डाउट बेटा? इट्स -8/9 into 3/4. Now again it's possible to cut. 4 1 जा 4, 4 2 जा 8. It's -2. Okay. 3 1 जा 3, 3 3 जा 9. In 2 into 1, 3 into 1. It's -2/3. क्लिअर. मी ह्याच कटिंगनीच करते कारण की हे आपल्यासाठी भविष्यात टाइम कन्झ्युमिंग होणार नाही. तेवढाच तुमचा टाइम तिथे हे होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ओके, चलो. 0 upon any number. 0 cannot be divided by any number. It means it's 0. Whenever 0 divided by any number, you will get always 0. So 0 into 3/4. Again, multiplication of 0 with any number. Again, it's 0. 0 ने कुणाला डिवाइड करा किंवा 0 ने कुणाला मल्टिप्लाय करा. You will get 0 answer. So no need to think what is this exact. तिथे नेमकं काय आहे, कसं आहे, काहीही बघायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ओके डियर? ओके. Okay, now we are going to solve your question number 5, division from practice set 22. Okay, it's 40/12. Instead of division, we have to convert in multiplication and take a multiplicative inverse of 10/4. Means it's 4/10. Okay, now cut chat करू शकता. 10 1 जा 10, 10 4 जा 40. 4 1 जा 4, 4 3 जा 12. So it's 4/3 into 1/1. काय येणार आहे 4/3. Clear? Visible? Yes. Now -10/11 into 10/-11. कटछट पॉसिबल नाही आहे इथे. मग काय करणार? इट्स -10 into 10. इट्स -100. 11 into 11 121. It's minus get cancel. It's 100/121. Clear? Your third example. It's -7/8 into 6/-3. Again minus get cancel. 2 3s are 6, 2 4s are 8. So it's 7/4 into 3/3. माइनस पण कट होते. So it's 3/3. So 3 3 get also cancel. 3 3 पण cancel होणार. 3 1s are 3. It's 7/4 only. क्लिअर ओनली. तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने पण करू शकता. मी काटछाट करण्याचा प्रयत्न करते आणि हीच प्रॅक्टिस तुम्हाला पुढे चालून हे होणार आहे, हेल्पफुल होणार आहे. ओके, सो इट्स -2/3 into -4चं काय होणार 1/-4. 1/-4. 2 1s are 2, 2 3s are -12. So it's 2 1s are 2, 2 6s are 12. Clear? Any doubt? Okay. Question number 5. मिक्स फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 इज इन मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे. त्याला कन्वर्ट करून घेऊ अगदी आणि नंतर डिव्हिजन करू. 2 5s are 10. 10 + 1. जर हे माहिती नसेल तर मी करून दाखवते. 5 into 2 + 1/5 as it is, divided by 6 into 5 + 3/6.
5 2 जा 10, 10 plus 1 11, 6 5 जा 30, 30 plus 3 upon 6. हे तुम्ही एवढं करायचं नाहीये, डायरेक्ट लिहायचं, माइंड मध्येच करायचं. पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी मी डिटेल लिहितीये फक्त. डायरेक्ट करायचं, ही स्टेप डायरेक्ट आली पाहिजे. 11/5 डिवायडेड बाय 33/6 इथे आला पाहिजे तुम्ही पहिली स्टेप मध्ये. ओके, नाउ 11/5 into 6/33 equals to 11 1 जा 11, 11 3 जा 33. So 1/5 into 6/3. इथे पण काटछाट करू शकता तुम्ही, ठीक आहे, नको करायला एवढं. 6 1 जा 6, 5 3 जा 15. 6/15 डिवाइड होऊ शकता. येस, 3 2 जा 6, 3 5 जा 15. एनी डाऊट? क्लिअर? आता आपण येऊ इथे क्वेश्चन नंबर 6. -5/13 into 26/7. एनी डाऊट? डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घेतला, ह्याला रेसिप्रोकल सुद्धा म्हटलं जातं. 26/7. सो 13 1 जा 13, 13 2 जा 26. -5/1 into 2/7. It is 5 2 जा 10, 7 1 जा 7. Is your final answer. Any doubt? असत पक्का? Now 9/11 into 1/-8. इथे पण चुकण्याचे चान्सेस आहेत. रेसिप्रोकल म्हटलं की वर खाली खाली वरी. इफ देर इज नो एनी डिनॉमिनेटर देन देर इज ऑलवेज 1. काही नाही म्हणजे 1 आहे, मग डिनॉमिनेटर वर जाणार. 1/-8. काटछाट पॉसिबल नाहीये. सो 9 1 जा 9 into 88 -88. Wait. Clear? Your 8th example, 5 into 5/2. 5 5 जा 25/2. Clear? Any doubt बेटा? Okay, done. हा जो लेसन आहे तुमचा रॅशनल नंबरचा, ह्याच्यामध्ये मेन हेच आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोन्ही छानपैकी एक्सप्लेन केलेले आहेत. जर एका ह्याच्यामध्ये तुम्हाला बघून कळत नसेल, परत प्लेबॅक करा, ठीक आहे, आणि समजून घ्या. व्हिडिओ पॉज करून आधी डायरेक्ट बघून सॉल्व्ह करण्यापेक्षा आधी न बघता समजून घ्या, न बघता सॉल्व्ह करा. न बघता समजून घ्या म्हणजे न बघता सॉल्व्ह करा आधी, आणि नंतर परत व्हिडिओ प्ले करायचा आणि सम्स मी सॉल्व्ह करताना क्रॉस चेक करायचे. ठीक आहे? ओके, ठीक.